हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. आजचा पौष्टिक खवा आहे भोपळा मखाना टिक्की. तर सर्वप्रथम मी आधी भोपळा वाफून घेऊन मॅश केलेला आहे. नंतर बारीक किसलेली कोबी, कांदा, कोथिंबीर आणि बीट घेतलेला आहे. हे सर्व मिश्रण मी एकत्रित करणार आहे. तुम्ही कुठल्याही वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या घेऊ शकता. भोपळा मी उकळवून न घेता वाफवला ह्यासाठी आहे की उकळून घेऊन सगळे जीवनसत्वही पाण्यामध्ये निघून जातात. ती जाऊ नये यासाठी वाफवून घेणं सर्वात उत्तम आहे. आता हे मिश्रण एकत्र केल्यानंतर मी फोडणीची तयारी करणार आहे. फोडणीमध्ये सर्वप्रथम मी तूप टाकले आहे. तुपानंतर मोहरी, जिरं, हळद, हिंग, गरम मसाला आणि ब्लॅक पेपर पावडर म्हणजे काळी मिरपूड ही टाकली आहे. बाळासाठी तूप हे सर्वोत्तम आहे. तेल शक्यतो टाळावे. आता मी ही फोडणी ह्या मिश्रणात टाकलेले आहे. त्याच्यानंतर मी मखाना पावडर टाकत आहे. मखाना मी आधी भाजून घेऊन तो मिक्सरमधून बारीक करून घेतलेला आहे. मखानामध्ये प्रोटीन्स, कॅल्शियम आणि फायबर हे खूप चांगल्या प्रकारात आहे. त्यामुळे बाळाची ग्रोथ आणि डेव्हलपमेंट चांगली व्हायला खूप मदत करते. आता हे मिश्रण सर्व एकजीव करून तुम्ही वेगळ्या वेगळ्या प्रकारचे शेप्स बनवून त्याची टिक्की बनवू शकता. फ्रायपॅनमध्ये तूप गरम करून ह्या सर्व टिक्की शॅलो फ्राय करायच्या आहेत. भोपळ्यामुळे बाळाचे डोळे, इम्युन फंक्शन आणि स्किन हेल्दी राहते. तसे डायजेशन इम्प्रूव्ह व्हायलाही मदत करते. ही टिक्की तुम्ही कशासोबतही सर्व करून देऊ शकता. बाळाचं खाणं बनवायला तर तुम्ही लोखंडी भांड्याचा वापर करत असाल तर खूप चांगली गोष्ट आहे. तर करून पहा ही टिक्की तुमच्या बाळासाठी. सांगा मला कशी वाटली ही रेसिपी. डिस्क्रिप्शनमध्ये सगळी माहिती आहे. थँक्यू एव्हरीवन.